नमस्कार. मी त्र्यंबक किप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. मित्रांनो, अकॅडमी आपल्यासाठी TCS अंतर्गत ज्या काही एक्झाम झाले त्या अनुषंगानं PYQ घेऊन येत आहे. चला, PYQचा आपल्याला नक्कीच या सिरीजचा फायदा होतोय. मित्रांनो, हे सिरीज कंटिन्यू आपल्यासाठी अकॅडमी घेऊन येत आहे. फक्त आपल्याला काम करायचं, आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, लक्षात ठेवा. आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. उदाहरणामध्ये काही तुम्हाला या क्वेश्चनच्या माध्यमातून काही गोष्टी अशा वाटतील की हे क्वेश्चन रिपीट होत आहेत. लक्षात ठेवा, हा पॉईंट पहिला सुरू करतो की रिपीट होत आहेत. क्वेश्चन जर रिपीट झाले तरी आपल्याला आयोग जेव्हा वेगवेगळ्या एक्झाम घेतं त्यावेळेस बघा, सरळ सरळ एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. इतिहास बदलू शकत नाही, प्रश्न फक्त मागमोरी क्वेश्चनचं थोडं स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं. त्याच्यामुळं इतिहासामध्ये किंवा हे GK मधले क्वेश्चन आहेत ते आलटून पालटून तेच क्वेश्चन येणार. चला, आपण हे कंटिन्यू करूया. नाणेघाटास टिंबटिंब या राजवंशाच्या काळात नानाघाट किंवा नाणेघाट असे म्हटले होतं, म्हटलं जात होतं. कुणाचा कालखंड आहे नाणेघाट? नागनिका, नयनिका, गौतमीपुत्र सातकर्णी. मी आता नाव घेतलं गौतमीपुत्र सातकर्णी आणि त्यांच्या आई. लक्षात ठेवा, नागनिका, नयनिका. आता हा जो प्रश्न आहे हा सरळ सरळ सातवाहन डायनास्टी संबंधीचा आहे. काय? सातवाहन घराण्यासंबंधीचा प्रश्न आहे. 230 BC म्हणजे इसवी सन पूर्व 230 ते 230 AD चा दरम्यानचा, ज्याला आपण म्हणतो जवळपास 460 वर्ष ज्यांनी दख्खनमध्ये मुख्यतः महाराष्ट्रामध्ये राज्य केलं ते सातवाहन घराण्यावर विचारलेला हा प्रश्न आहे. 1 मिनिटांमध्ये तुम्हाला इतिहासाचं थोडं क्ल्यू देतो. मित्रांनो, आपला सिलेबस आहे आधुनिक भारताचा इतिहास, बरोबर आहे. परंतु एक्झाम आहे महाराष्ट्रामधली, त्याच्यामुळे लक्षात ठेवा एक शब्द असतो आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्या काही प्राचीन महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्र, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्या. कारण का, हा जो प्रश्न विचारलाय इतिहासाचा आहे, लक्षात ठेवा शब्द, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासाला अनुसरून विचारलेला घराण्यावरचा प्रश्न आहे. कोणता? सातवाहन घराणं. चला, मला कमेंट मध्ये सांगा सातवाहन घराण्याचे संस्थापक कोण. चला, पुढचा प्रश्न. अकबरने हेमूचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये टिंबटिंब मध्ये पराभव केला. मध्ययुगासंबंधीचा, मुघल सत्ते संबंधीचा, सम्राट अकबरासंबंधीचा हा प्रश्न आहे. आपल्या समोर पर्याय आहेत 1556, 1539, 1526, 1530. आपल्या समोर पर्याय असल्यामुळं आपल्याला एक लॉजिक सांगतो आता प्रश्नाला रूल आउट कसं करायचं ते. सम्राट अकबराचा कालखंड हा 1556 नंतर सुरू होतो. त्याचं कारण, या वेळेस अकबराचा जन्म नव्हता, यावेळेस अकबराचा जन्म नव्हता, यावेळेस अकबराचा जन्म नव्हता. त्याच्यामुळं हा कालखंड हा हुमायूचा कालखंड आहे. कुणाचा? हुमायूचा. लक्षात ठेवा, हुमायूचा कालखंड आहे. आणि मुघल बादशाह अकबराचा कालखंड काय? 1556. आता या दोघांमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाचं नाव आहे पानिपतचे दुसरे युद्ध. काय नाव आहे? पानिपतचे दुसरे युद्ध. इथे एक प्रश्न निर्माण होतो, मग पानिपतचे एकूण किती युद्ध झाले भारतामध्ये? पानिपतचे एकूण 3 युद्ध झाले. पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, तिसरं युद्ध. तीनही युद्ध आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. काय? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. आता पानिपतचं पहिलं युद्ध बाबर आणि कुणामध्ये झालं? इब्राहिम लोधी 1526 ला. त्याच्यामुळे हा पर्याय येऊ शकला असता. त्यानंतर पानिपतचं तिसरं युद्ध 1761 ला मराठा आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालं होतं. त्याच्यामुळे हा पण त्याचं काय झालं? उत्तर येत नाही. मग काय येतं उत्तर? 1556. आणखीन एक अकबरावर प्रश्न येऊ शकतो. तो प्रश्न बॅटल ऑफ, लक्षात ठेवा, ज्याला बॅटल ऑफ हल्दीघाटी. काय? हल्दीघाटी हा प्रश्न नक्कीच येतो. हल्दीघाटीचं युद्ध अकबर आणि कोणामध्ये झालं? मला कमेंट मध्ये ज्यांच्या सोबत झालं त्यांचं नाव सांगा. यानंतर वर्ष लक्षात ठेवा, हे वर्ष विचारतं. 1576 ला हल्दीघाटीचं युद्ध झालं. यानंतर पुढचा प्रश्न, तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, पेसिफिक दिल्ली सल्तनतला अनुसरून विचारलेला प्रश्न आहे. शब्द पाठ करा, दिल्ली सल्तनत. या सल्तनतवर जवळपास 5 घराण्यांनी सत्ता काय केली होती? सत्ता होती. पहिलं घराणं होतं मामलूक, दुसरं घराणं होतं खिलजी. मामलूक, खिलजी. तिसरं घराणं होतं तुगलक, चौथं घराणं होतं सय्यद आणि 5वं होतं लोधी. मित्रांनो, एकूण ह्या घराण्यांनी 1206
ते 1526 पर्यंत या 5 घराण्याने दिल्ली सल्तनतवर सत्ता स्थापन केली होती. आपल्याला प्रश्न विचारला आहे तुघलक घराण्यासंबंधीची आणि ही सत्ता 1320 ला स्थापन झाली होती. ही बेसिक गोष्ट आपल्याला माहिती राहू द्या, कारण का जे पर्यायामध्ये आहेत ते प्रत्येक घराण्यासंबंध स्थापनेसंबंधीचे पर्याय आहेत. 1290 ला खिलजी होतं. पेसिफिक आपल्या लक्षात ठेवा. 1414 ला सय्यद होतं. 1491 ला कोणतं होतं तर लोधी होतं 51 ला. त्यामुळे हा पर्याय आपल्या समोर थोडं जरा क्रोनॉलॉजीवर प्रश्न येतो. डायरेक्टली प्रश्न सोपा आहे, फक्त ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. यानंतर पुढं चालुक्य राजवंशाची राजधानीचं प्राचीन नाव काय? चालुक्याची प्राचीन राजधानी कोणती? पेसिफिक चालुक्याची प्राचीन राजधानी विचारले. पर्याय आहेत वत्सगुलम, नंदीवर्धन, वातापी, प्रतिष्ठान. मित्रांनो ह्या 2 वाकाटकाच्या संबंधी होत्या, लक्षात ठेवा. वाकाटक. आता प्रतिष्ठान आणि वातापी ही राष्ट्रकूटा संबंधी होती. सातवाहन लक्षात ठेवा राष्ट्रकूट. याचं उत्तर येतं चालुक्य म्हणले की वातापी. लक्षात ठेवा. थोडं डीटीव्ही मध्ये करेक्शन. वातापी किंवा याला बदामी पण असे म्हणतात. काय लक्षात, ही राजवंशाची कोणाच्या चालुक्य राजवंशाची राजधानी होती. यानंतर पुढचा नाथन पीर बक्ष यांच्या हे यांच्या संस्थापकापैकी एक होते, जे खालीलपैकी कोणत्या घराण्यासंबंधी होते? हे घराणे सरळ सरळ भारतीय शास्त्रीय संगीत म्युझिक संबंधीचा हा प्रश्न आहे. नाथन पीर हे ग्वालियर घराणं, जे भारतीय ज्याला हिंदुस्थानी म्युझिकचं लक्षात ठेवा मुख्य घराणं होतं, हे ग्वालियर घराण्यासंबंधी होते. मित्रांनो इथं आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. कर्नाटक म्युझिक ज्याला आपण कर्नाटकी म्युझिक म्हणतो, त्याचे संस्थापक कोण? ट्रिनिटी, त्रिमूर्ती ऑफ कर्नाटक म्युझिक, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तसंच महत्त्वाचे जे काही व्यक्ती आहेत यांच्यावर प्रश्न नक्कीच, एखाद्याचं निधन झालं असेल, एखाद्या संगीतकारांचं, त्यांच्यावर पण आयोग प्रश्न विचारू शकतो. चालू घडामोडी प्लस इतिहासाचा बेस ज्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शन टू करंट, हा प्रश्न येऊ शकतो. पुढं सेतुबंदची रचना करणारा प्रवरसेन हा खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता? सेतुबंद काय? साहित्य आहे, पुस्तक आहे. याचं लिखाण करणारा शासक हा कोणत्या राजवंशाचा होता? पर्याय आहेत राष्ट्रकूट, वाकाटक, सातवहन आणि चालुक्य. उत्तर आहे वाकाटकाचा होता. काय? सेतुबंद याचा लेखक प्रवरसेन द्वितीय हे वाकाटक राजवंशाचा होते. यानंतर मी कमेंट मध्ये मला याचं उत्तर द्या. वाकाटकाच्या 2 शाखा होत्या, त्या कोणत्या कोणत्या होत्या? मला याचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अजिंठा लेण्या हे 31 बुद्ध लेण्याचं संकुल आहे. पहिला लक्षात ठेवा प्रश्नामधलं किंवा 1 नंबर. दुसरं, अजिंठा लेण्या वागूर नदीच्या बेसाल्ट घळीमध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो मी थोडं क्वेश्चन मध्येच करेक्शन करतो, माफ करा. TCS न हा प्रश्न घेतला होता. याच्यामध्ये 31 लेण्या नसून युनेस्कोच्या याच्यामध्ये 29 लेण्या आणि एका लेणीचा उल्लेख आहे. म्हणजे एकूण जवळपास सगळ्या जेव्हा आपण सर्च मारतो युट्यूबला, विकिपीडियाला, गुगलला संदर्भ ग्रंथ पाहतो, तेव्हा 29 लेण्याचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे हा पर्याय थोडा करेक्शन करून घ्या. 29 लेण्या करा. एका लेणीविषयीचा थोडा उल्लेख वेगळ्या प्रकारचा आलेला आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न 57 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण पर्याय जो 1 आहे त्याला आपण करेक्शन करूया. 29 लेण्या बुद्ध लेण्या संकुलामध्ये होत्या. अजिंठा लेण्या ह्या वागूर नदीच्या बेसाल्ट खडकामध्ये. मित्रांनो भूगोलाला धरून विचारलाय, बेसाल्ट खडकामध्ये प्रश्न असा येऊ शकतो, अजिंठा लेण्या ह्या खालीलपैकी कोणत्या खडकामध्ये कोरण्यात आला? तर उत्तर बेसाल्ट खडक. कोणत्या नदीच्या किनारी? लक्षात ठेवा वागूर नदीच्या किनारी. तर आपल्याला आता जर 29 लेण्याचं धरलं तर याचं उत्तर आपणच द्या. याचं उत्तर काय येऊ शकतं? दोन्ही, 1 आणि 2 याचं उत्तर येऊ शकतो. थोडं लक्षात ठेवा, हे जे अजिंठा लेण्यावर प्रश्न विचारला ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट असून महाराष्ट्राचे जे आश्चर्य आहेत 2013 ला महाराष्ट्राच्या जेवढे काही वास्तू महत्वाचे आश्चर्य आहे, ज्याला आपण महाराष्ट्राचे आश्चर्य म्हणतो, याच्यामध्ये अजिंठा लेण्याचा समावेश असून अजिंठा लेणे हे युनेस्कोने 1983 ला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. याचं कारण बघा काय, ही ऐतिहासिक महत्वाची लेणी आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शासकाने चालुक्य राजवंशाची स्थापना केली? ज्यांनी महाराष्ट्रावर सत्ता गाजवली,
त्यांनाच अनुसरून विचारायला हा प्रश्न आहे. चालुक्य असतील, सातवाहन असतील, वाकाटक असेल, राष्ट्रकूट असतील, होयसाळ असतील, यादव असतील, यांच्यावरच वारंवार प्रश्न आपल्याला हे पाहायला मिळतात. पुलकेशन फर्स्ट, प्रवर्षण फर्स्ट, रुद्रसेन पहिला आणि सातकर्णी पहिला. तर याचं उत्तर आहे पुलकेशन पहिला किंवा ज्याला पुलकेशन फर्स्ट यांनी काय केलं, चालुक्य राजवंशाची सत्ता स्थापन केली. मित्रांनो, वाकाटक, होयसाळ, सातवाहन, मी आता म्हणलं यादव, आपल्याला हे थोडं अवघड वाटेल. आमचं चॅनल जॉईन करा. मी डिटेलमध्ये शॉर्टमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये हे घराणे, हे वंश मी कव्हर करणार आहे. यानंतर पुढं राष्ट्रकूट या राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकानं कैलास मंदिर, जरा बघा लक्षात ठेवा, आजच्या संभाजीनगर जवळचं हे कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या शासकाने बांधलं? हा शासक कोणत्या घराण्यासंबंधी होता? तर राष्ट्रकूट घराण्यासंबंधी. नाव आहे कृष्णराज फर्स्ट किंवा ज्याला कृष्णा फर्स्ट म्हणतात. यांनी काय केलं? हे एकाश्म, लक्षात ठेवा, हा शब्द पाठ करा. एकाश्म दगडा म्हणजे दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे. मित्रांनो, आज आपण कुठलीही बांधकाम करताना आधी त्याचा पाया असतो, नंतर पुन्हा कळस असतो, पण इथं मंदिराचं थोडं स्ट्रक्चर वेगळं आहे. काय आहे वेगळं? लक्षात ठेवा. कृष्णराज फर्स्ट यांनी काय केलंय? मंदिराचा अगोदर कळस आणि नंतर ह्या बेसिक गोष्टी हे फाउंडेशन पर्यंत आले होते, म्हणून याला एकाश्म दगडापासून काय केलेलं आहे? हे मंदिर कोरलेलं आहे. यानंतर पुढं दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीच्या कोणत्या सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमण करण्यास आमंत्रित केलं होतं? दिल्लीचा सुभेदार, बघा प्रश्न विचारलाय. दिल्ली सल्तनतवर जी शेवटची सत्ता होती, लोधी घराण्याचा शेवटचा शासक नाव होतं इब्राहिम लोदी. इब्राहिम लोदीचा लाहोरचा एक सरदार होता, नाव होतं दौलत खान लोदी. यांनी काय केलं होतं? बाबराला भारतावर आक्रमण करण्याचं आमंत्रण दिलं होतं. काय दिलं होतं? आमंत्रण दिलं होतं. हा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे, कारण का यानंतर भारताच्या इतिहासाला एक टर्निंग पॉइंट ठरतो. त्याचं कारण 1526 ला इब्राहिम लोदी आणि बाबरामध्ये पानिपतचं पहिलं युद्ध होतं. दिल्ली सल्तनतची समाप्ती आणि मुघल सत्तेची स्थापना, ही लक्षात ठेवा. हा टर्निंग पॉइंट होता. याच्यानंतर मी एक तुम्हाला आपल्या लेवलचा प्रश्न विचारू का? याचं उत्तर मला नक्की द्या. अगर किंवा जर दौलत खान लोदीनं बाबराला भारतावर आक्रमणाचं आमंत्रण दिलं नसतं किंवा आक्रमण करण्यासाठी बोलवलं नसतं, तर भारताचा इतिहास काय असता? एक लॉजिक लावा, एक इमॅजिन करा. चला पुढचा प्रश्न. बेगमपुरी मस्जिद कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधली गेली? उत्तर आहे मोहम्मद बिन तुगलक, त्याला MBT, तुगलक डायनास्टीचा मोहम्मद बिन तुगलक यांनी काय केलं? जहानपना नगराची स्थापना केली होती आणि त्याच याच्यामध्ये बेगमपुरी मस्जिदचं त्यांनी काय केलं होतं? बांधकाम केलं होतं. याच्यानंतर हा महत्वाचा पुढचा बघा, महत्वाचा प्रश्न आहे. वाकाटक राजवंशाचे संस्थापक विंध्याशक्तीचा उत्तराधिकारी कोण? आपल्याला प्रश्नामध्ये, एका प्रश्नामध्ये 3 प्रश्न विचारलेत. उदाहरणामध्ये उत्तर पण दिलेलं आहे 2 प्रश्नाचं. उदाहरणार्थ, वाकाटक घराण्याचे संस्थापक कोण? विंध्याशक्ती. विंध्याशक्ती हे कोणत्या घराण्यासंबंधी होते? वाकाटक. आता यांचा वारस म्हणजे हरिसेन, अवरसेन फर्स्ट, लक्षात ठेवा, याला प्रवरसेन करा. प्रवरसेन फर्स्ट, देवासेना आणि रुद्रसेन फर्स्ट. याचं उत्तर आहे, आपल्याला या गोष्टी थोड्या तर क्ल्यू देऊन जातात. याचं उत्तर बघा काय येईल? प्रवरसेन फर्स्ट 270 ते 320 किंवा 30, काय पुस्तकामध्ये 20 आहे, हा कालखंड आहे. आणि विंध्याशक्तीचा कालखंड आपल्याला हा पण प्रश्न आयोग विचारू शकतो. विंध्याशक्तीने कोणत्या शतकामध्ये दख्खन भारतामध्ये, मुख्यतः महाराष्ट्रामध्ये वाकाटक राजवंशाची स्थापना केली? 3रं शतक. याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शासकाने चालुक्य राजवंशाची स्थापना केली होती? चालुक्याचा प्रश्न रिपीट होतोय. याचं उत्तर आहे पुलकेशन. लक्षात ठेवा, पुलकेशन फर्स्ट यांनी काय केलं होते? चालुक्य राजवंशाची सत्ता स्थापन केली होती. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचं वर्णन मत्री समुद्र तोय पित असे वाहन असे केलं जातं? सोप्या भाषेमध्ये, खालीलपैकी कोणता सातवाहन राजा होता ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचं पाणी पित होते? मित्रांनो, प्रश्न रिपीट होतोय. उत्तर आहे सातवाहनाचा सर्वात प्रसिद्ध कर्तबगार राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. इसवी सन 1ल्या शतकामध्ये यांचा हा कालखंड आहे आणि त्यांची कारकीर्द पाहता दख्खन भारत असेल, उत्तर भारत असेल, यापर्यंत त्यांची सत्ता विस्तार झाला होता. यानंतर पुढचा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? यादव राजवंशाचा भिल्लम पाचवा यांची राजधानी
औरंगाबाद जवळील देवगिरी होती. यानंतर पुढं शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळाची शेवटची भरभट आलेली राजसत्ता म्हणजे यादवांची होय. प्रश्न थोडा अप्लाइड लेवलचा आहे, प्रश्न थोडा टफ विचारला आहे, प्रश्न थोडा आपल्याला समकालीन घटनेला अनुसरून विचारला आहे. काय विचारलंय बघा प्रश्नामध्ये, विधान कोणतं बरोबर आहे? एकाच घराण्याला फोकस करून फक्त प्रश्न फिरवलेला आहे. यादव राजवंशाचा भिल्लम पंचम, लक्षात ठेवा भिल्लम पाचवा यांची राजधानी आजच्या संभाजीनगर जवळील देवगिरी येथे होती. याच देवगिरीचं नाव मोहम्मद बिन तुगलकांनी काय ठेवलं होतं? दौलताबाद ठेवलं होतं. ठीक आहे, म्हणजे देवगिरी ही राजधानी होती. हा प्रश्नामधला पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा, शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात शेवटची भरभट आलेली राजसत्ता यादवांची होती, हा पण पर्याय बरोबर आहे. भरभराटीला आली होती म्हणजेच काय, इथं काहीतरी प्लस काहीतरी महत्वाच्या घटना घडल्या होत्या. एक तर वारकरी संप्रदायाचा विकास, महानुभाव पंथाचा विकास, साहित्याचा समृद्ध काळ, म्हणून यादवांच्या काळाला मराठी भाषेचा सुवर्णकाळ, गोल्डन एज ऑफ मराठी लँग्वेज किंवा मराठी साहित्याचा लिटरेचरचा हा सुवर्णकाळ होता. म्हणून हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. यानंतर मी इथे तुम्हाला प्रश्न आणखी विचारतो. सुवर्णकाळ म्हणतो तर या यादवांच्या कारकिर्दीमध्ये किंवा यांच्या कालखंडामध्ये वारकरी संप्रदायाचा काय विकास झाला, महत्वाचे संत, त्यांचे साहित्य, याच्यावर आयोग TCS प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. यानंतर पुढं नाणेघाटास, टिंबटिंब या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नानाघाट असे म्हणत सातवाहन, प्रश्न रिपीट होतोय. चला पुढे. यानंतर सातवाहन वंशाचा संस्थापक खालीलपैकी कोण होता? शिमुख हा सातवाहन वंशाचा संस्थापक होता. कोण होता? शिमुख. यानंतर पुढं आशोघोषाच्या बुद्ध चरित्राची भाषा कोणती होती? मित्रांनो, आशोघोषाच्या बुद्ध चरित्राची भाषा ही संस्कृत होती. काय होती? संस्कृत ही त्यांची भाषा होती. यानंतर पुढचा प्रश्न, ऋग्वेदातील स्त्रोतांना टिंबटिंब काय म्हणतात किंवा टिंबटिंब असे म्हणतात? पर्याय आहेत सूर, सोम, सूतक आणि सूक्त. तर काय म्हणतात? सूक्त. ऋग्वेदामध्ये एकूण 1028 सूक्त होते. किती? 1028. 10 मंडल, ह्या गोष्टी पाठच करून किंवा मंडले, 10 मंडले आणि 1028 सूक्त होते. यानंतर खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचं विभाजन झालं? वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर साम्राज्याचं विभाजन झालं. विंध्याशक्ती, हरिसेन, रुद्रसेन आणि प्रवरसेन. पहिला आपल्याला हे गोष्टी माहीत राहू द्या. वाकाटकाचे संस्थापक कोण? वाकाटकाचा शासक, वाकाटकाच्या शासकाची क्रॉनॉलॉजी किंवा ज्याला आपण वंशावळी म्हणतो, याच्यावर प्रश्न नक्की येतो. प्रवरसेन फर्स्ट यांच्या निधनानंतर वाकाटकाचं काय झालं? साम्राज्याचं विभाजन झालं. म्हणजे विभाजन म्हणजे काय झालं मित्रांनो, लक्षात ठेवा. या वाकाटक साम्राज्याच्या 2 शाखा निर्माण झाल्या. काय झाल्या? 2 शाखा निर्माण झाल्या. एकला वत्सगुलम शाखा म्हणतात, वत्सगुलम, आणि दुसरी शाखा होती नंदी वर्धन प्रवरपुरा. ह्या 2 शाखा होत्या. या 2 शाखा तयार झाल्या. म्हणून म्हणतात कुणाच्या मृत्यूनंतर? प्रवरसेन फर्स्टच्या मृत्यूनंतर. बरोबर आहे. 2 शाखा, वत्सगुलम आणि प्रवरपुरा. आता मी मॉडिफाय करतो प्रश्नाला, मला उत्तर द्या. प्रवरसेन फर्स्टच्या मृत्यूनंतर 2 शाखा तयार झाल्या. वत्सगुलम शाखेचा पहिला शासक कोणता? तर उत्तर आहे सर्वसेन. आता इथं तुम्हाला प्रश्नाचा क्लू मिळाला असेल. आता नंदीवर्धन प्रवरपुरा या शाखेचा पहिला शासक कोण? तर रुद्रसेन फर्स्ट. काय नाव आहे? रुद्रसेन फर्स्ट. मित्रांनो, अशा टाईपचे प्रश्न पुढच्या वेळेस विचारू शकतात. कारण का संस्थापक विचारले, शेवटचा शासक विचारले, पण तेव्हा त्यांच्या ब्रँचेस होतात साम्राज्याच्या, तेव्हा त्याचे पहिला शासक विचारू शकतात. याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न, वाकाटक राजवंशाच्या प्रवर्सन दुसरा यांची टिंबटिंब रचना होती. त्यांचं पुस्तक विचारले, स्पेसिफिक पुस्तक. रिपीट होतं हे पुस्तक, लक्षात ठेवा मित्रांनो. हा जो प्रवरसेन सेकंड आहे हा कोणत्या शाखेचा होता? तर आपल्याला हा प्रश्न क्लिअर होईल. मी आता शाखा सांगितल्या होत्या. नंदीवर्धन प्रवरपुरा या शाखेचा कोण? प्रवरसेन द्वितीय होता. आणि यांचं पुस्तक आहे सेतुबंध. आता भाषा कोणती? आपल्याला याचं उत्तर देता आलं पाहिजे. प्रवरसेन दुसऱ्याचा कालखंड किती? 5वं शतक, 420 ते 455 AD चा हा कालखंड आहे. किती? 420
ते 455 AD दरम्यान प्रवर द्वितीय यांनी काय केले होतं, शासन केलं होतं. यांचं पुस्तक सेतुबंध. मित्रांनो रिपीट होतोय प्रश्न, सेतुबंधची भाषा कोणती? आता प्रश्न लक्षात ठेवा, प्रश्न कसाही येऊ शकतो. पुढं खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचं आक्रमण यशस्वी परतावून लावलं होतं? मी तुम्हाला परत सांगतो, प्रश्न असा येऊ शकतो, सम्राट हर्षवर्धनाचा पराभव खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने केला होता? प्रश्न कसाही फिरून आला त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. मित्रांनो लक्षात ठेवा, पुलकेशन दुसरा हा चालुक्य राजा होता. याने काय केलं, हर्षवर्धनचं काय केलं, आक्रमण यशस्वीरित्या परतावून लावलं होतं. माझा प्रश्न आहे, हर्षवर्धन यांचा दरबारामध्ये कोणता चीनी प्रवासी आला होता? हा प्रश्न आयोग TCS नक्की विचारेल. लक्षात ठेवा, हर्षवर्धनच्या दरबारामध्ये कोणता चीनी प्रवासी आला होता? एकूण चीनचे 3 प्रवासी होते, भारतीयांच्या दरबारामध्ये आले होते शासकांच्या. हा प्राचीन भारतासंबंधीचा महत्त्वाचा आयोग विचारतो. या अनुसार विचारला मी स्वतः प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर आपण तयार करून जा. फाहियान असेल, इत्सिंग आणि हेवनसांग यांच्यावर आयोग प्रश्न विचारतो, कोणाच्या दरबारामध्ये आले होते? मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पुलकेशन दुसरा या चालुक्य राजानं हर्षवर्धनचा पराभव केला. 610 ते 642 हा त्यांचा कालखंड आहे. 610 ते 642 कुणाचा? पुलकेशन द्वितीयचा. आणि याच दरम्यान हर्षवर्धनचं काय पण कालखंड आहे. याच्यानंतर पुढची महत्वाची घटना कायंदरची लढाई, ज्याला अनहिलवाडची लढाई असे म्हणतात. याला 2-3 नाव आहेत. लक्षात ठेवा, ही जी लढाई याला 2-3 नाव आहेत. घगर घाटची लढाई पण म्हणतात, कायंदरची लढाई पण म्हणतात. 1191 म्हणजे 12व्या शतकाच्या शेवटचा प्रश्न आहे. हा कालखंड भारतामध्ये महमद घोरीचं आक्रमण होतं. कुणाचं? महमद घोरीचं. त्यांच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. कारण का गजनी येत नाही, 11व्या शतकापर्यंत गजनीचा कालखंड आहे. बरोबर आहे, गजनी येत नाही. कारण का गजनीचं कधी 1027, ठीक आहे. सोमनाथ मंदिर इथपर्यंत ठीक आहे, 1025. महमद घोरी याचं उत्तर येतं. महमद घोरी महमद घोरीचा या कायंदरच्या लढाईमध्ये पराभव केला होता. आता पराभव करणारा व्यक्ती आपल्याला महत्वाचा आहे. कुणी पराभव केला होता, त्या व्यक्तीचं नाव काय होतं? कारण का त्या व्यक्तीचं नाव गुजरातचा शासक होता, राजपूत शासक होता. लक्षात ठेवा, मूलराज सेकंड. पुन्हा मूलराज सेकंड यांनी, हा पॉइंट महत्वाचा आहे, मूलराज सेकंड यांनी पराभव केला होता. वर्ष आहे 1178. किती? 1178. आता काही पुस्तकामध्ये, माफ करा हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, काही पुस्तकामध्ये याचं उत्तर यांच्या भावाचं पण नाव दिलेलं आहे. काय भावाचं नाव? भीमदेव सेकंड. का? भीमदेव यांचं पण नाव जोडलेलं आहे, भीमदेव. त्याच्यामुळे जर पर्याय कसा पण आला, कायंदरची लढाई महमद घोरी आणि मूलराज मध्ये लढली गेली, बरोबर. कायंदरची लढाई महमद घोरी आणि भीमदेव सेकंड यांच्यामध्ये लढली गेली, याचं पण उत्तर बरोबर करा. कारण का याच्यामध्ये मूलराज सेकंड हे काय झाले होते? विजयी झाले होते या अभियानामध्ये. कुठले शासक होते? तर गुजरातचे हे शासक होते. त्यानंतर पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रकूट राजवंशा खालीलपैकी कोणत्या शासकानं कैलास मंदिर बांधलं? मी आत्ताच सांगितलं, एकाश्म दगडापासून बनलेलं हे मंदिर. प्रश्न रिपीट होतोय. आता मित्रांनो माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, सगळ्यांनी उत्तर द्या. हे जे कैलास मंदिर आहे हे कोणत्या स्टाईल मध्ये बांधलं गेलं आणि कोणत्या देवाचं मंदिर आहे? चला याचं उत्तर द्या. यानंतर पुढचा आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोण वाकाटक राजवंशाचा संस्थापक होता? वारंवार रिपीट झालेला प्रश्न. उत्तर आहे विंध्या शक्ती हे काय होते? वाकाटक राजवंशाचे संस्थापक होते. आता याच्यानंतर वाकाटक राजवंशाचे प्रवर्षण पहिले होतात कुणाच्या? विंध्य शक्तीनंतर. त्यानंतर काय होतं? साम्राज्याचं विभाजन 2 ब्रँच मध्ये होतं, नंदीवर्धन शाखा आणि वत्सगुलम. नंदीवर्धन प्रवारपूर शाखा आणि वत्सगुलम शाखा. ठीक आहे मित्रांनो, PYQ सिरीज कंटिन्यू चालू आहे. या सिरीज मध्ये आजचं लेक्चर महत्वाचं म्हणजे ज्या काही एक्झाम होत आहेत TCS अंतर्गत, त्या याच्यामध्ये काही क्वेश्चन वारंवार रिपीट होतात. उदाहरणामध्ये त्रिपिटकाचा अर्थ काय, त्याचप्रमाणे बघा जे काही क्वेश्चन वाकाटक राज संस्थापक, हा वारंवार क्वेश्चन रिपीट होत आहेत.
या रिपीट क्वेश्चनमुळे आपल्याला एकतर क्वेश्चन वाचण्यात येतो, कानावर माहिती पडते, सराउंडिंग माहिती पडते, याचा फायदा नक्कीच होतो. चला आपण कंटिन्यू करूया. त्रिपिटकाचा अर्थ काय? मित्रांनो, त्रिपिटक हे बौद्ध धर्मासंबंधीचे साहित्य आहे. 3 साहित्य होते महत्वाचे. उदाहरणामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. काय? सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक या त्रिपिटका संबंधीचा हा प्रश्न आहे. मग त्रिपिटक म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? तर 3 पेटारे, 3 बास्केट. काय? सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक केव्हा आलं? बौद्ध संगती संबंधीचा हा प्रश्न आहे. एकूण बौद्ध संगती संमेलन हे संगती किती? 4 झाल्या होत्या. ह्या 4 बौद्ध संगती मधल्या पहिली बौद्ध संगती, तिसरी बौद्ध संगती याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे त्रिपिटक. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला आणखीन एक ऍडिशन माहिती, हा गौतम बुद्धाचा म्हणजे बौद्ध धर्मासंबंधीचा प्रश्न आहे. याच्यापेक्षा पुढची आणखीन माहिती धर्माला अनुसरून विचारलेला बौद्ध धर्माचे साहित्यासंबंधीचा प्रश्न आहे. याचा अर्थ हा लिटरेचरवर विचारलेला बौद्ध धर्माला अनुसरून विचारलेला साहित्यावरचा प्रश्न आहे. प्रश्न 3 पिटक कोणते विचारा नाही, त्रिपिटकाचा अर्थ काय विचारलाय. पुढच्या वेळेस त्रिपिटकाचे 3 विचारले तर नावं लक्षात ठेवा. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. आता याच्यापेक्षा जर प्रश्न टप आला किंवा जर एक्झामचा जर टफनेस वाढला तर कोणत्या बौद्ध संगतीमध्ये कोणतं पिटक आलं हा पण लिहू शकतो. आणि याच्यापेक्षा जर पुढचा आणखीन टफनेस वाढला तर सुत्त पिटक म्हणजे काय, विनय पिटक म्हणजे काय आणि अभिधम्म पिटक म्हणजे काय हे आपल्याला एक्झामला येऊ शकतं. मित्रांनो, आपल्यासाठी थोडी माहिती सांगतो. अकॅडमी आपल्यासाठी छोटे 15 ते 20 मिनिटांमध्ये बौद्ध धर्म, जैन धर्म, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज याचे व्हिडिओ घेऊन येत आहे. तर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम जॉईन करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण का आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. यानंतर पुढं वाकाटक राजवंशाचा संस्थापक विंध्याशक्तीचा उत्तराधिकारी कोण? म्हणजे वाकाटकाचा संस्थापक विंध्याशक्ती. 3ऱ्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यतः दख्खन भारतामध्ये ही सत्ता स्थापन झाली होती. कोणाची? वाकाटकाची. वाकाटकानंतर त्यांचा वारस नाव आहे प्रवरसेन पहिला. 2 लक्षात ठेवा, हे पर्याय आपल्याकडून इथं डीटीपी झाले नाहीत. उत्तर आहे प्रवरसेन फर्स्ट. हे काय होते? विंध्याशक्तीनंतर त्यांचे वारस होते. विंध्याशक्तीनंतर प्रवरसेन पहिला आणि प्रवरसेन नंतर वाकाटकाच्या या सत्तेमध्ये साम्राज्यामध्ये काय होतं? डिवायडेशन होतं. 2 गट पडतात. नंदीवर्धन प्रवरपूर शाखा आणि वत्सगुलम शाखा. पुढचा प्रश्न, यजुर्वेदामध्ये मुख्य किती भाग आहेत? यजुर्वेदामध्ये मुख्य किती भाग आहेत? यजुर्वेद किती भाग? शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद हे 2 भाग आहेत. काय? शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद हे 2 भाग आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कृष्ण यजुर्वेद, शुक्ल यजुर्वेद याला 2 म्हणून किती विभाग आहेत किंवा किती भाग आहेत प्रश्नाला आहे, तर याचं उत्तर 2. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, एकूण वेद 4 लक्षात ठेवा. पहिला वेद ऋग्वेद, दुसरा वेद हा प्रश्न येऊ शकतो यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मित्रांनो, ह्या गोष्टी आपल्याला क्रम पण माहित असावा आणि याच्या संबंधीचं बेसिक गोष्टी माहित असावं. भारतीय संगीता संबंधीचा वेद कोणता? तर सामवेद. यज्ञासंबंधीचा वेद कोणता? यजुर्वेद. ऋग्वेद कशा संबंधी आणि अथर्ववेद कशा संबंधी? याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. नसेल हे जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल, वैदिक टॉपिक आपल्याला अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल. यानंतर पुढं, कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्यांचा राज्यकारभार केला किंवा कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी दिल्ली सल्तनतची सत्ता हातामध्ये घेतली किंवा स्थापना केली? कुतुबुद्दीन ऐबकचा कारकीर्द याच्या संबंधी प्रश्न आहे. 1210 पर्यंत कारकीर्द होती. 1202 ते 1210 कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा गुलाम होता. हा शब्द पाठ करा. आणि त्यांनी जे घराणं स्थापन केलं त्याचं नाव होतं मामलूक घराणं, त्याला दुसरं नाव होतं गुलाम घराणं. आणि याच्यावर आयोग प्रश्न विचारतं, गुलाम घराणं कुतुबुद्दीन ऐबक हा कुणाचा गुलाम होता? मोहम्मद घोरीचा. तर कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम कोण? तर इल्तुतमिश. काय? इल्तुतमिश. म्हणून इल्तुतमिशला गुलामाचा गुलाम म्हणतात, कारण का कुतुबुद्दीन ऐबक हा घोरीचा गुलाम होता. ठीक आहे. यानंतर पुढचा महत्वाचं, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक. बरोबर. 1526 ला भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना, दिल्ली सल्तनतचा शेवट. दौलत खान लोधीने भारतावर कूच करण्यासाठी
बाबराला आमंत्रित केलं होतं. दोन्ही पर्याय बरोबर आहेत. काय 1 आणि 2 दोन्ही विधान योग्य आहेत. कारण का दौलत खान लोधी हा लोधी डायनेस्टीचा इब्राहिम खान लोधीचा लाहोरचा सरदार काय राज्यपाल होता किंवा सुभेदार होता. त्यांच्यासोबत खटके उडाले. कुणासोबत? इब्राहिम लोधी सोबत. आणि काही दिवसांमध्येच इब्राहिम लोधी हे दौलत खान लोधीला काय करणार होते? पदापासून दूर करणार होते. याची बातमी त्यांच्या मुलांनी दिली आणि त्यानंतर त्यांनी बाबरांना भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. पुढचा, खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचं विभाजन झालं? उत्तर आहे प्रवर्सन फर्स्ट यांच्या नंतर वाकाटक साम्राज्याचं विभाजन झालं. बरोबर आहे, प्रवर्सन फर्स्ट. आता मित्रांनो, हे विभाजन कोणत्या 2 ब्रँच मध्ये झालं हा प्रश्न येतो. प्रश्न रिपीट होतोय. वत्सगुलम IMP करा. नंदीवर्धन प्रवरपुरा, नंदीवर्धन प्रवरपुरा, प्रवरापुरा ह्या 2 शाखा होत्या वाकाटकाच्या. ठीक आहे. आता वाकाटकाचा संस्थापक वारंवार विचारते. यानंतर वाकाटक राजवंशाच्या प्रवर्सन दुसरा यांनी टिंब रचना केली. उत्तर आहे सेतुबंध. काय? सेतुबंध. आता मला कमेंट मध्ये सांगा, प्रवरसेन दुसरा हा वाकाटकाच्या कोणत्या शाखे संबंधी होता? पर्याय 2च असतील. एक प्रवरपुरा नंदीवर्धन प्रवरपुरा शाखा, दुसरी वत्सगुलम शाखा. याचं उत्तर मला अपेक्षित आहे. आणखीन जे पर्याय आहेत आपल्या समोर, मेघदूत रघुवंश हे कालिदासाचं लिखाण आहे. गाथा सप्तशती हा सातवाहनाचा राजा हाल यांचं लिखाण आहे. यानंतर पुढं, महाराष्ट्रात राष्ट्रकूट राजवंश सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली? राष्ट्रकूट राजवंश पुलकेशन पहिला, दंतीदुर्ग, विंध्याशक्ती आणि कृष्णराज पहिला. आपल्या समोर विंध्याशक्ती हे नाव येणार नाही, कारण का हे वाकाटका संबंधित आहेत. कृष्णराज पहिला हे राष्ट्रकूटाचे शासक, यांच्या काळामध्ये कैलास टेम्पल निर्मिती करण्यात आली होती. 2च उरतात, एक तर पुलकेशन फर्स्ट किंवा दंतीदुर्ग. तर उत्तर आहे दंतीदुर्गच्या काळामध्ये राष्ट्रकूटाची शाखा सत्ता स्थापन झाली होती. त्याच्यानंतर पुढं, खालीलपैकी कोणती प्राचीन साहित्यकृती प्राकृत भाषेतील आहे? थोडा प्रश्न टप विचारलेला आहे, आपल्याला याची तयारी ठेवावी लागेल. साहित्यकृती प्राकृत भाषा. बरोबर आहे. सेतुबंध वारंवार विचारतं, कुणाचं लेखन आहे? मागच्या प्रश्न उत्तर होतं प्रवरसेन द्वितीय. कुणाचं लेखन आहे? प्रवरसेन द्वितीय यांचं लिखाण आहे. भाषा आहे प्राकृत. बघा, लक्षात ठेवा. आता प्रश्न येतो, हे प्रवर्सन द्वितीय कोणत्या शासक होते? कोणत्या घराण्यासंबंधी? वाकाटक. आपला प्रश्न क्लिअर झाला. दुसरा प्रश्नामधला दुसरा पर्याय, गाथा सप्तशती. मी आताच म्हटलं होतं, राजा हाल हा सातवाहन वंशासंबंधीचा शासक आहे. यांचा कालखंड हा 20 ते 24 AD च्या दरम्यान. कुणाचा? राजा हालचा. बघा, पर्याय मधले 1 आणि 2 दोन्ही पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेण्या खोदल्या गेल्या? घारापुरी, बेडसे, वेरूळ आणि कार्ले. आपल्या समोर 4 पर्याय आहेत. एलिफंटा म्हणजे घारापुरी, बेडसे, वेरूळ. तर उत्तर आहे वेरूळ. मित्रांनो, मी अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवर, लक्षात ठेवा, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रातील साहित्य, महाराष्ट्रातील स्थापत्य कला याच्यावर लेक्चर घेऊन येत आहे. आपण नक्की याचा लेक्चरचा लाभ घ्या. यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या शासन काळात राज्य व्यवहार कोश नावाने ओळखला जाणारा शब्दासाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला. संस्कृत भाषेला पर्याय दाखवणारा शब्दकोश हा पर्शियन भाषेमध्ये तयार करण्यात आला. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कोणत्या शतकात होऊन गेले? तर याचं उत्तर आपल्याला देता येईल 17व्या शतकात. त्याचं कारण 1630 ला महाराजांचा जन्म, लक्षात ठेवा, आणि 1680 ला महाराजांचं निधन. हा कालखंड महाराजांचा आहे. आणि इथे एक प्रश्न येतो, महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? तर 1674 ला, 6 जून 1674 ला. ही पण टर्निंग पॉइंट आहे. यानंतर पुढं, कोणत्या वर्षी पुरंदरचा तह, लक्षात ठेवा, मिर्झा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरम्यान झाला. वर्ष विचारले. पर्याय आहेत 1665, 63, 59 आणि 1061. हा कटला. यावेळेस त्यांनी अफजल खानाचा वध केला होता. हा पण पर्याय कटतो, लक्षात ठेवा. पर्याय येतो 1665.
लक्षात ठेवा. 1665 तारीख आहे 11 जून, काही पुस्तकात 12 जून, 11 जून 1665 पुरंदरचा तह मिर्झा राजा जयसिंग हे मुघलांचे सरदार होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये झाला. यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना नायला असतो 23 किल्ले आणि 4 लाख होनाचा प्रदेश या पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना द्यावा लागला होता. त्यानंतर पुढं खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय: शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केलं. यस, आताच मी म्हटलं होतं 6 जून 1674 रायगडावर राज्याभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि याच वेळेस लक्षात ठेवा, खालचा जो प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक वेळी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. बरोबर आहे, अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. मित्रांनो, दोन्ही पर्याय बरोबर आहेत. अष्टप्रधान म्हणजे 8 मंत्र्याचा समूह प्रशासनामध्ये मदत करण्यासाठी. उदाहरणामध्ये पेशवा, अमात्य, चिटणीस, लक्षात ठेवा, सचिव, स्वर्णबत, सेनापती, आपल्याला असे जे नाव पंडितराव, न्यायाधीश, या डबीर हे अष्टप्रधान मंडळामधले हे काय होते? मंत्री होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. इथे एक प्रश्न येतो, पहिले पेशवे कोण? हा प्रश्न आयोगानं TCS न विचारलेला आहे. माझा आणखीन एक तुम्हाला याच्यातला टप प्रश्न अष्टप्रधान मंडळासंबंधीचा. या 8 अष्टप्रधान किंवा 8 मंत्र्यापैकी कोणते मंत्री प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभागी होत नव्हते? प्रश्न आपल्या लेवलचा विचार करायला लावणार आहे. याचं उत्तर आपण कमेंट मध्ये द्या. चला, यानंतर पुढं खालीलपैकी कोणते पुस्तक अबुल फैजल यांनी लिहिलेलं आहे? अकबरनामा आणि आईने अकबरी. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे दोन्ही पुस्तक पुन्हा अबुल फजल यांनी लिहिले आहेत. हा जो अबुल फजल व्यक्ती आहे, अकबराच्या ज्या नवरत्न दरबारात होते त्यांच्यापैकी एक आहे. आईने अकबरी आणि अकबरनामा, ऍक्च्युली अकबरनामाचे 1, 2 आणि तिसरा भाग प्रशासनासंबंधी आहे, त्यालाच आईने अकबरी असे म्हणतात. त्यामुळे दोन्ही पर्याय बरोबर आहे. कधी कधी अकबरनामालाच आईने अकबरी असे म्हणतात. अबुल फजल अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होते, त्यांच्यापैकी एक हा व्यक्ती होता. अबुल फजलच्या निधनामुळे अकबरांना खूप दुःख झालं होतं. बरोबर आहे. चला, यानंतर पुढं साहित्यावर प्रश्न विचारलाय, मुघल सत्तेसंबंधी सम्राट अकबराच्या कारकिर्दीमधला. पुढचा प्रश्न, इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केलं? मी आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी म्हटलं होतं शतक. मित्रांनो, उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे, 17वं शतक. कारण महाराजांचा जन्म 1630, राज्याभिषेक 1674, हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि लक्षात ठेवा महाराजांचं निधन 1680. म्हणून लक्षात ठेवा 1600 ते 1699 हा जो कालखंड आहे याला 17वं शतक म्हणतात. म्हणून उत्तर आपलं 17वं शतक. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र काय झाली होती, महाराष्ट्रामध्ये महाराजांनी काय केलं होतं? स्वराज्य स्थापन केलं होतं. पुढं महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी शेवटची समृद्ध सत्ता कोणती? महाराजांचा कालखंड हे 17वे शतक. आणि याच्या अगोदरची सत्ता, समृद्ध सत्ता कोणती? 4ही सत्तेंनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे. पर्याय आपल्या समोर आहे. सातवाहन ही इसवी सन पूर्व ते इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंतचा, इसवी सन पूर्व 2रे ते 3ऱ्या शतकापर्यंतचा हा कालखंड आहे. दुसरा मित्रांनो, यादव आणि चालुक्य. काय? यादव आणि चालुक्य. हा पर्याय कट करा. यादव आणि चालुक्य. तर उत्तर आहे यादवांची सत्ता ही 9व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात सत्ता होती. याच्यामध्ये हा भरभराटीचा काळ होता, कारण का समृद्ध सत्ता होती. कारण साहित्य, वारकरी संप्रदाय, भक्ती मुवमेंट या काळामध्ये भरभराटीस आली होती. याच्यानंतर पुढं प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहां टिंबटिंबे यांची पत्नी होती. मित्रांनो, पर्याय आहेत जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, बहादूर शाह. लक्षात ठेवा हा पर्याय येणार नाही. एकतर बघा शहाजहान, जहांगीर आणि औरंगजेब. तर हे उत्तर आहे जहांगीर. जहांगीर हा मुघल बादशाह 1605 ते 1627 पर्यंत काय होते? सत्तेवर होते. 1605 ते 27. आणि या दरम्यान ऍक्च्युली लक्षात ठेवा नूरजहां यांचा अगोदरच विवाह झाला होता. यांचा हा दुसरा विवाह होता, कारण का त्या शेर अफगाण खान यांच्या पत्नी होत्या. परंतु बघा लक्षात ठेवा यांचा विवाह 1594 च्या दरम्यान ते 1607 पर्यंत या शेर अफगाण खान, कोणता? शेर अफगाण खान यांच्या त्या पत्नी होत्या. आणि 1607 ला त्यांनी काय केलं? त्यांच्यापासून वेगळं झाल्या आणि 1611 ला त्यांनी जहांगीर सोबत निकाह म्हणजे विवाह केला.
आणि 27 पर्यंत त्या 1611-27 पर्यंत जहांगीरच्या काय होत्या, पत्नी होत्या. त्याच्यानंतर पुढं खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केलेली आहे? पर्याय आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भैरजी नाईक, व्यंकोजी राजे. मित्रांनो उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी काय केलं होतं, बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली होती. छत्रपती संभाजी महाराजांचा कालखंड 1680 ते 89 या कालखंडामध्ये महाराजांनी काय केलं होतं, राज्य शासक म्हणून राज्य केलं होतं. महाराजांचं लिखाण आहे बुद्धभूषणम, काय ज्याला आपण म्हणतो बुद्धभूषणम. त्याचप्रमाणे संस्कृत मध्ये हा ग्रंथ होता. नायिका भेद आणि सतिका 7 सतिका हे महत्वाचे महाराजांचे ग्रंथ होते. यानंतर पुढचा प्रश्न, मुघलांनी निजामशाहीच्या राज्याची राजधानी असलेल्या अहमदनगरवर टिंबटिंबमध्ये आक्रमण केले. म्हणजे अहमदनगरवर मुघलांनी आक्रमण केव्हा केले? आपल्या समोर पर्याय आहेत 4. हा पर्याय तर येऊ शकत नाही कारण याच वर्षी मुघलांची सत्ता स्थापन झाली होती. पर्याय 3 आहेत 1595, 1600 आणि 1645. मित्रांनो उत्तर वेगवेगळ्या याच्यानुसार बदलू शकतं, कारण का अकबराच्या कालखंडीमध्ये आक्रमण झालं, त्यानंतर 1600ला हे कॅप्चर केलं, परंतु साम्राज्यामध्ये विलय हा लक्षात ठेवा शहाजहानच्या काळामध्ये झाला होता. त्याच्यामुळे उत्तर आहे 1600. परंतु उत्तर आयोग TCS ला काय अपेक्षित आहे डिपेंड करतं, कारण प्रश्न थोडा फिरून विचारलाय. आक्रमण केलं म्हटलं तर 2दा आक्रमण होतो. 1595 का ह्याच्यामध्ये 1600 उल्लेख आहे, तर उत्तर आपण 1600, परंतु साम्राज्यामध्ये विलय 1645 मध्ये. ठीक आहे. यानंतर खालीलपैकी कोणत्या किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केल्यावर स्वराज्याची पहिली राजधानी होती? पर्याय आहेत राजगड, रायगड, प्रतापगड आणि जुनागड. मित्रांनो जवळपास महाराजांची 26 वर्षे राजधानी ही काय होती? राजगड होती. लक्षात ठेवा काय होती? राजगड ही महाराजांची राजधानी होती. 6 जून 1674 नंतर महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक केला होता. पुढं मराठा साम्राज्याने कोणत्या काळात मुघलांकडून माळवा व गुजरात ताब्यात घेतलं? कालखंड विचारलाय. मराठा साम्राज्याने कोणत्या कालखंडात? 1730च्या दशकात. हा कालखंड पेशवाई, लक्षात ठेवा पेशवाईचा कालखंड आहे. आपल्याला हा थोडा क्लिअर करतो. बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे, बाजीराव फर्स्ट हे दुसरे पेशवे, आणि बाळाजी बाजीराव. आपल्याला ह्या थोड्या गोष्टी क्लिअर करूया जेणेकरून आपल्याला इथं क्लिअर होईल की प्रश्न कसा विचारलाय. बाळाजी विश्वनाथ 1713 ते 20, 1720 ते 40 बाजीराव फर्स्ट आणि 1740 ते 61. मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा प्रश्न विचारलाय, आपल्या इथं क्लिअर होऊन जाईल. पर्यायामध्ये इथपर्यंत विचारले बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे, लक्षात ठेवा. आणि प्रश्न विचारलाय कोणत्या काळात मुघलांकडून माळवा व गुजरात घेतलं? तर बाजीराव फर्स्ट यांच्या काळात 1720 ते 40च्या काळामध्ये, म्हणजे 1730च्या दशकात बाजीराव फर्स्ट मुघल, लक्षात ठेवा यांनी मुघल बादशहाकडून म्हणजे मुघलांकडून माळवा गुजरातवर ताबा मिळवला. आता प्रश्न येतो यावेळेचा मुघल शासक कोण? इथं पण आपल्याला आपल्या लेवलचा प्रश्न जर आलाच, लक्षात ठेवा फारुख शियार नंतर मुहम्मद शहा हा काय होतो? मुघल बादशाह बनतो. मुहम्मद शहाचा कालखंड 1719 ते 1748 पर्यंत हे मुघल बादशाह असतात. आणि याच काळामध्ये हे आक्रमण होतं कुणाचं? मराठ्यांचं. कुणावर? मुघलांकडून माळवा आणि गुजरातवर, आणि ते क्षेत्र मिळवतात. क्लिअर झाला आपला प्रश्न? थोडा प्रश्न वेगळा विचारलाय कारण आपल्याला 2 प्रकारची इथं क्रोनॉलॉजी माहित पाहिजे. उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल किंवा उत्तर आपल्याला हवा असेल, कसं बघा, एक तर मुघलांचा बादशाह माहित पाहिजे, त्याचप्रमाणे पेशवाईमध्ये कोणता पेशवा सत्तेवर होता, ह्या 2 गोष्टी माहित पाहिजे. त्यानंतर माळवा गुजरात आक्रमण कोणत्या शासकाच्या पेशव्यांच्या काळामध्ये कोण कर्तबगार होतं, ह्या पण गोष्टी आपल्याला इथं कळून चुकतात. यानंतर शहाजहानच्या खालीलपैकी कोणत्या मुलाने 50हून अधिक वंशाचं फारसी भाषेत रूपांतर केलेलं आहे? दारा शिको, औरंगजेब, मुराद बक्ष आणि शहा सुजा. पर्याय आहेत आपल्या समोर उपनिषद आणि फारसी भाषा. मित्रांनो दारा शिको यांनी काय केलं होतं? 50हून अधिक वंशाचं भाषांतर केलं होतं, फारसी भाषेत भाषांतर केलं होतं. हा प्रश्न खूप आपल्याला वेगळ्या प्रकारे विचारलाय, कारण का हे जे प्रश्न विचारलाय सरळ मध्ययुगासंबंधी तत्वज्ञान आणि साहित्याला अनुसरून भारतीय जे लिटरेचर आहे त्याचं भाषांतर कोणत्या मुघल बादशहाच्या मुलाने
दारा शिको, औरंगजेब, मुराद बक्ष आणि शाह सुजा. पर्याय होते तर उत्तर आहे दारा शिको. त्यानंतर खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला आहे? प्रश्न रिपीट होतोय. अबुल फजल किंवा आयने अकबरी म्हणतात. बैरम खान, तोडरमल आणि फैजी म्हणा, लक्षात ठेवा. इथं हे 1 2 3 हे काय होते? नवरत्नापैकी एक होते, लक्षात ठेवा. यानंतर कोणता अकबरनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे? यानंतर पुढचा प्रश्न, निजाम मुल्क आसफ जहा खालीलपैकी मुघल सम्राटाच्या दरबारामध्ये सर्वाधिक चलित. काय प्रश्न आहे? निजाम उल मुल्क आसफ जहा, ज्याला आपण चीन किलीज खान म्हणतो, ज्यांनी हैदराबादची निजामशाही किंवा हैदराबादचा निजाम म्हणून ओळखला जातो किंवा हैदराबाद मध्ये निजामशाही स्थापन केली, ज्यांना नवाब असे म्हणतात. हैदराबादचा पहिला नवाब निजाम उल मुल्क ऑब्लिक चीन किलीज खान, ज्याला आसफ जहा हा किताब खालीलपैकी मुघल सम्राटांनी दिला किंवा सर्वात शक्तिशाली सदस्य होता. कोणाच्या दरबारामध्ये होता? मुघल सम्राट. मित्रांनो, निजाम उल मुल्कचा कालखंड हा 18व्या शतकामधलं कारकीर्द आहे. कारण का हैदराबादचं निजाम किंवा हैदराबादची सत्ता ही 1724 ला स्थापन होते. म्हणून शहाजहान उत्तर कटतं, औरंगजेब कटतं, हुमायूं कटतं, उत्तर डायरेक्ट येतं फारुख शिहार. कारण का लेटर मुघल संबंधीचा हा प्रश्न आहे. बहादूर शाह फर्स्ट, लक्षात ठेवा. जहांदर शाह, फारुख शिहार, अहमद शाह यांच्या संबंधीचा हा कालखंड विचारला. म्हणजे मुघल नाही तर लेटर मुघल संबंधीचा हा प्रश्न होता. ठीक आहे, तुम्हाला थोडा क्ल्यू मिळेल. कारण का चीन किलीज खान किंवा निजाम उल मुल्क आसफ जहा हा कुणाच्या दरबारासंबंधी होता किंवा सदस्य? फारुख शिहार यांनी. आणि यांनी काय केलं? नंतर स्वतंत्र हैदराबाद मध्ये सत्ता स्थापन केली. जेव्हा आपण ऑपरेशन पोलो म्हणतो, याच निजाम उल मुल्कनी स्थापन केलेले हैदराबाद संस्थानासंबंधीचं होतं. सरदार पटेल, लक्षात ठेवा. आणि हैदराबाद मुक्ती संग्राम हा खूप म्हणजे विचारपूर्वक विचारलेला हा प्रश्न आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या वर्षी रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी? वर्ष विचारले 1674, तारीख आहे 6 जून. मित्रांनो, गागा भट्टाकडून हा राज्याभिषेक झाला होता. यावेळेस महाराजांनी महत्वाची गोष्ट म्हणजे अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. हा मंत्र्यांचा किती? 8 मंत्र्यांचा 8 मंत्री होते, त्याच्यामध्ये 8 मंत्र्यांचा समूह होता. हे सिरीज मित्रांनो कंटिन्यू चालू राहील. आपल्याला अप्लाइड लेवलचे प्रश्न, सराउंडिंग माहिती मिळून जाईल. काही बेसिक गोष्टी आहेत, उदाहरणामध्ये मराठा साम्राज्य, पेशवाई, लेटर मुघल, त्याचप्रमाणे यादव घराणं, वाकाटा घराणं यांच्याविषयी छोटे छोटे व्हिडिओ आमच्या, लक्षात ठेवा, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मिळून जातील. तसंच टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. आणि या PYQचा जो बेस आहे, म्हणजे घराणं असतील, सत्ता असतील, यांच्या माहितीसाठी आपल्याला बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ मिळतील. धन्यवाद, भेटूया पुन्हा.